MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। आमचे कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यासाठी आयात केलेला विदेशी स्कॉचचा साठा हा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये येणार आहे। तर त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण बायपास रोड आहे तर तिथे सापळा रचला असता एक संशयित टेम्पोची त्यांनी तपासणी केली। त्या टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याचे रिकामे ड्रम आणि आतमध्ये चोर कप्पा बनवून त्याच्यामध्ये जवळपास 53 विविध ब्रँडच्या, अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहे स्कॉचच्या, तर असा जवळपास 53 बॉक्सेसचा त्यांना मद्यसाठा आढळून आला। आणि त्या टेम्पोमध्ये 2 वाहन चालकासह 2 आरोपींना त्यांनी अटक केली आहे। आणि हा मद्यसाठा नेमका कुठे जाणार होता, तो कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट होणार होता, त्याचा तपास आमचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे करत आहेत। हा अंदाज एक वाहनासकट एक 25 लाखाचा मुद्देमाल आहे। जे 2 आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याकडून काही माहिती मिळाली आहे? चौकशी हो, चौकशी अंती ते निष्पन्नात त्यांनी नेमका हा मद्यसाठा कुठे घेऊन जाणार होते आणि ते कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते ते चौकशी अंती कळणार आहे। हरियाणाची दारू आहे, ही दारू ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येते त्यावेळेस याच्या किमतीमध्ये काही फरक पडतो का किंवा ग्राहकांना देण्यासाठी? आता गेले आपण 5-6 महिन्यापासून पाहत असाल की ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावरती गोवा असेल, दीव दमण असेल, दादरा नगर हवेली, हरियाणा अशा राज्यामध्ये एक्साईज ड्युटीचा रेट कमी असल्यामुळे अशा ठिकाणी ही विदेशी मद्य स्वस्त मिळतं, ज्याची किंमत आपल्या राज्यामध्ये महाग असल्यामुळे हे जे काही असे अवैध धंदे करणारे इसम आहेत तर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी असे शेजारच्या राज्यामधनं अशा आपल्या राज्यामध्ये मद्य आणत असतात आणि त्याची विक्री करत असतात आणि त्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फायदा मिळत असतो। मागील काही महिन्यांपासून अशाच प्रकारच्या कारवाया राज्य उत्पादन शुल्काकडून होत आहेत, त्यामुळे अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या जे गुन्हेगार आहेत त्यांना काय इशारा नेमकं राज्य उत्पादन शुल्काचा असेल? राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेषतः सप्टेंबर महिन्यापासून जवळपास परराज्यातलं मद्य असेल किंवा बनावट मद्य असेल जवळपास 30,000 बल्क लिटरपेक्षा जास्त आम्ही विदेशी आणि देशी मद्य पकडलेलं आहे। यामधून मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या महसुलाची चोरी होण्यापासून आम्हाला बचाव करता आला आणि अशाच स्वरूपाची कारवाई यापुढेही करण्यात येईल। सर्व जे काही जनता आहे त्यांना आमचं विभागाचं आव्हान हेच आहे की शासनाच्या अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडूनच त्यांनी परमिटवरती मद्य खरेदी करावी। कोणत्याही तिराईत इस्माकडनं किंवा जे ज्यांच्याकडं परवाना नाही या विभागाचा त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचं मद्य विकत घेऊ नये। सर, आपल्या भरारी पथकाने गेल्या वर्षी असेल यंदाच्या वर्षी कशा वेळी कामगिरी किती कारवाई केली? हा, मी आत्ता सांगितलं की सप्टेंबरपासून आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मग त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे तर जवळपास 30,000 बल्क लिटर परराज्यातलं मद्य बनावट मद्य असं पकडलं आहे की जे पूर्वी तुलना केली 2023 मध्ये तर ते फक्त एक 300-500 बल्क लिटर एवढं होतं। 300 बल्क लिटरवरनं आम्ही जवळपास ह्या वर्षभरामध्ये 30,000 बल्क लिटर असं बनावट म्हणा किंवा परराज्यातलं मद्य पकडू शकलो। हे आमच्या विभागाचं यश आहे। अंदाजे गेल्या वर्षभरात जवळपास 11.5 कोटीचा मुद्देमाल होता आणि एप्रिलपासून मेपर्यंत जवळपास 3 कोटी रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल आहे। असं जवळपास एक 14-15 कोटीचा मुद्देमाल आम्ही एका वर्षभरामध्ये हस्तगत केला। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।